मंडळी, तुम्हाला माहितीये का, एका नदीच्या आत एक नाही तर 1000 शिवलिंग आहेत. हे ठिकाण आहे सहस्त्रलिंगम, जे शिर्शी पासून काही किलोमीटर अंतरावर शांत आणि दाट जंगलाच्या मध्यभागी वाहणाऱ्या शलमला नदीच्या पात्रात आहे. तिथं 6 इंचांपासून ते 6 फूट उंचीपर्यंत असणारी शिवलिंग आहेत. आणि एवढंच नाही तर प्रत्येक शिवलिंगासमोर नंदी आहे. काही शिवलिंग पूर्ण आहेत, काही तुटलेली तर काही नदीने हलवलेली आहेत. इथली सर्वात मोठी मूर्ती म्हणजे विशाल नंदी, जी अतिशय सुंदर स्वरूपात कोरलेली आहे. जवळच गणेश, हनुमान आणि इतर अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. इतिहास सांगतो की सन 1630 मध्ये शिर्षीचा राजा सदाशिवरावांना पुत्र प्राप्ती होत नव्हती. तेव्हा त्यांच्या राजगुरूंनी सांगितलं की एकाच जागी 1008 शिवलिंग बनवा आणि त्यांच्यावर रोज जलाभिषेक होत राहू द्या. आणि म्हणून ही शिवलिंग नदीच्या पात्रातच बनवण्यात आली, कारण नदीचं पाणी स्वतः अभिषेक करत राहतं. शिवलिंग स्थापनेनंतर राजाला पुत्र प्राप्ती झाली, अशी येथील आख्यायिका आहे. हे दृश्य फक्त जानेवारी ते मे मध्ये दिसतं, कारण पावसाळ्यात नदी भरते आणि संपूर्ण शिवलिंग पाण्याखाली जातात. मंडळी, याबद्दल तुम्हाला आधी माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.